मंडळी, मी आहे प्रिया आणि माझा हा पहिला ब्लॉग आहे आणि मला खूप भीती वाटते कारण मी कधी असं कॅमेऱ्यासमोर बोलली नव्हती, पण मी आज ट्राय करणार आहे कसं जमतंय बघूया. ते पण मला लावायचं आहे आणि जी माती असते ना ती पण घेऊन आले, तर बघूया, ट्राय करूया काय करता येईल का काही झाडांसाठी. आणि ही कुंडी अशी आणून ठेवली आहे, तर मग संध्याकाळच्या टायमाला मला ते करायचं आहे. तर आता ब्लॉगला सुरुवात करूया. ह्याला ओळखता तुम्ही? हा माझा पिल्लू आहे छोटा, खूप पाठीपाठी करत असतो आणि त्याच्या होतीनं दिवस कधी जातो निघून कळत नाही. तर मंडळी, आता दुपारचे वाजलेत 12 आणि मी अजून काहीच किचनमध्ये केलं नाही. सर्व किचन माझं अस्वस्थ पडलं आहे बघा. तर मला आधी जेवण करायचं आहे, तर ब्लॉग कंटिन्यू करा. चला तर मंडळी, जेवण करायला सुरुवात करूया. इथे मी कांदा कापून घेतला आणि बारीक बारीक टमाटर पण कापून घेतला आणि सगळं असं परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये अंडी टाकून मी शिजवून दिली. आज मार्केटमध्ये पण जाता आलं नाही कारण पाऊस पण होता आणि काल जी पाहुणे आली होती ती आमच्याकडे राहिली होती, त्याच्यामुळे त्यांना जायपर्यंत त्यांच्याबरोबरच होती. तरी ते मला खूप वेळ झाला स्वयंपाक करायला आणि मग नाश्ता वगैरे झाल्यावरती गेल्यावरती मी ब्लॉग चालू केला. तर इथे बघा सगळं असं शिजवून घ्यायचं. मसाला तयार झाल्यावर त्याच्यात अंडा फोडून टाकून द्यायचा. काल मी प्लॅन्ट आणलं होतं एक, तर ते म्हटलं आधी लावून घेऊया. आणि इथे जे झाडं आहेत ती पण मी कट करून घेतली आणि त्यांच्यामध्ये ना माती कमी होती ती पण घालून घेतली आणि अशी लावून दिली. बघूया आता किती जगते. त्याच्यातले जे नवीन नवीन काय लावलं आहे, हे पण नवीन लावलं आहे, बघूया. तर आता मला जायचं बाहेर कारण काय ना थोडीच भाजी वगैरे काय लागणार आहे ती घेऊन यायची आणि किराणा मालात दुकानात पण जायचं आहे, थोडे तांदूळ वगैरे बघायचे. तर म्हटलं आताच संध्याकाळचे 5 वाजले तर आम्ही खाली जातो. आणि रियांशला आईकडे सोडलं होतं आणि पाऊस पण खूप आहे आणि मी रियांशला आणि सगळं काही घेऊन नाही येऊ शकत आणि रियांच्या पप्पाने मी दोघे जातो. बघूया आता. थोडा पाऊस थांबल्यावर आम्ही मार्केटमध्ये गेलो. इथे भाजी वगैरे सर्व घेतली. वांगी कशी भैया? 20ला अर्धा. तर भाजी वगैरे घेऊन आम्ही घरी आलो आणि पावसातून ना भाजी खूप खराब होते म्हणून जास्त काय आणली नाही आणि शॉपमध्ये पण गेली होती, तिथून काही जे घरात लागणाऱ्या वस्तू होते त्याही घेतल्या आणि घरी आलो आणि मस्त आईस्क्रीम घेऊन आलो होतो. तो खात होतो. रियांशला आहे ना खूप आवडतो आईस्क्रीम आणि तो बघ कसा करतो, पण आम्हाला त्याला जायचं नव्हतं कारण ना बाहेर पाऊस होता आणि सर्दी वगैरे झाली तर, म्हणून मी त्याच्यासाठी जे आणलं होतं ते तसंच ठेवलं होतं. तरी तो मागं होतं म्हणून थोडं थोडं रियांच्या बाबांनी भरवलं होतं आणि त्याला एकदा टेस्ट दिली ना तर त्याला हवंच असतं. असं तो हट्टपणा करतो. तो कसा बघा करतोय. तर त्याने रियांच्या बाबांनी थोडंसं असं आईस्क्रीम त्याला भरवला. भाऊ बघा कसा करतो रियांश. इथे त्याला आईस्क्रीम खूप आवडतो, पण थंडी पण आहे बाहेर. आणि त्याच्यानंतर आईस्क्रीम वगैरे खाऊन झाल्यावर मी सगळी भाजी वगैरे जी कोथिंबीर वगैरे होती ती साफ करून घेतली कारण काय पावसामुळे सगळं ओलं होतं, तर म्हटलं सुकलं तर बरं पडेल आणि मग फ्रीजमध्ये ठेवता येईल म्हणून असं सगळं सेपरेट करून घेतलं. आणि भाज्या कुजतात लवकर पावसातून, तर त्याच्यामुळे ते व्यवस्थित असं सगळं करून घ्यावं लागतं आणि मग ठेवते मी फ्रीजमध्ये नेहमी. तर आणि हे आठवड्याचं झालं ना काम, तर मग आठवड्याभर टेन्शन नाही, पटकन असं जेवण होऊन जातं. तर मग असं करून घेतलं. हे सगळं आवरल्यानंतर मला स्वयंपाकही करायचा होता म्हणून तर मंडळी असा होता माझा आजचा दिवस. तर मी इथे असं सगळं जेवण वगैरे तर करून घेतलं आणि रियाच्या बाबा पण रियाचा भिजवत आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तर बाय.